इव्हनिंग सगळ्यांना. तर आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. आम्ही तर हळद उकरण्यापासून सुरुवात केली आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही चाललो आहोत हळद उकरण्यासाठी. ॲक्च्युली बाबूला आम्ही घरी ठेवलं आहे आणि आता चाललो आहे वाड्याकडे. सकाळी आम्ही साफ करून गेलो होतो. आता आम्ही हळद साफ करून झाली, त्याच्यामुळे आता उकरून घेणार आहोत. तर आई पुढे गेले आहेत, मी थोडंफार घरचं काम केलं, आवरलं आणि बाबूला ठेवून आता निघाले वाड्याकडे. तर चला जाऊया वाड्याकडे. हे पहा, आम्ही आलो आहेत. आई आधीच आगून बसल्यात, हळद करत आहेत त्या. हे बघा मी आले, आईने थोडी हळद उकरले आधीच. झाला का सगळं हे करून? एवढी जाडी आहेत, कांडी जाडी आहेत. हे पहा, केवढं आहे. हा बघा, हा मुंदा आहे, हा तो लावायचा असतो, जमिनीमध्ये पुरून ठेवायचा, मग त्याला ही अशी हळद लागते. ही कांडी हलकुंड. लावताना एवढं होतं, एवढं, पण त्याच्यानंतर त्यालाच बघा किती फुटलेत ते. हळदीमध्ये तसं उत्पन्न असतं. बचत गटावाल्या बायकासुद्धा हळदीची लागवड करतात. यावर्षी पाऊस भरपूर होता, त्यामुळे आम्ही लागवड ही जून महिन्यामध्येच केली होती. लावताना कांडी आमच्याकडे खूप कमी होती, पण त्याचे आता खूपच झालं आहे. हे बघा, हे एवढ्याच भागामध्ये, एवढाच भागा, त्याच्यामध्ये हा एवढा टब भरला आहे हळदीचा. ती जाताना चापात घेऊन जायला पाहिजे. साप केव्हा किती फायदा झाला. जी हलकुंड असतात ती लगेच सापडतात साप केव्यामुळं. जर साप नसेल तर मग त्या गवतामधून शोधावी लागणार, त्यासाठी साफ करून घ्यावी लागतात आधी. अळूचा कांदा आहे, हळदीचा नाही ना, अळूचा आहे. भाजीचा अळू आहे हा. इथे गवत आणतायत गुरांसाठी, जो परवा आईने कापलेलं. मोठं आहे. पाव किलो भरेल काय? हे बघा, रताळ आहे.
एवढाच जागा खणून झालाय आणि हाही छोटा टब भरला. आई इथे साफ करतायत. इथे आय थिंक रताळ असेल इथे. विळ्यान का खत्ताय? हे घे, ह्याच्याने घ्या. असं बाजूनं खणून घ्यायचं म्हणजे काय टोक लागत नाही हळदीला, नाहीतर मग ते तुटतात. ते काय रताळ, ते छोटं रताळ आहे ना. ते पण लावायला पाहिजे म्हणजे पुढच्यावर होतील. ते भाजीचं अळू आहे. बाबूला आणली असती तर बाबूने काय करूनच दिलं नसतं. बाबूला आता दीदीजवळ ठेवून आलोय. नाही, मी पूर्ण खणून घेते, मग तुम्ही नंतर निवडत बसा ते. एक 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 खणून घ्यायचं. ह्या टोकापर्यंत जायचं आहे आपल्याला, या आंब्याच्या इथपर्यंत. हे जे मुंदे दिसत आहेत ना, हेच ते कांदे लावलेले होते, त्याला असे हळद फुटले. हे बघा, त्या बाजून खणलं की आपोआप सैल जागा झाली की हळद येते. ह्याची हळद बनेपर्यंत खूप प्रोसेस आहे. हे बघा, रताळ गावलंय, सगळे पांढऱ्याच कलरचे आहेत. साईडची बाती बाजूला करून घ्यायची. एका कांद्याला बघा किती लागले, 2 कांदे ते, त्याला बघा किती लागले ते. प्युअर गावठी हळद. याची अजून बरीच प्रोसेस बाकी आहे, ते हळूहळू तुम्हाला दाखवेनच. जे बाजूला काढून ठेवू काय, टप्पामध्ये जायचं ठेवायचं. बरं आहे, इथं राहिलं. हां, होय, ते एवढी आहे. याच्यामध्ये जमा करणार अजून. इथे पण चांगली गावली हळद. ते एवढ्या याच्यामध्ये जाडी जाडी कांडी आहेत. ह्याची भरपूर प्रोसेस आहे. घरी जाऊन याला पूर्ण वेगवेगळं करणार, तुकडे तुकडे करून त्याचे स्वच्छ आधी करून घेणार. ते पुढचं तुम्हाला मी दाखवेनच. आता काय जास्त रताळे सापडली नाहीत. गावठी हळद आणि आंबा हळद याच्यामध्ये फरक असतो. ही खरं तर ओरिजिनल हळद अशी, ह्याचा कलरही खूप येल्लो येल्लोच असतो. हे हळद जर गरम पाण्यात उकळली ना तर तिला कलर चांगला येतो, नाही उकळली तर एवढं ते फिकी फिकी थोडीफार वाटते. बघा, आजच्या दिवसापुरता आम्ही एवढंच साफ करून घेतलं आहे.
तो एक वंडाने हा, अजून बाकीचे हे 2 आहेत ते बघा, हा एक आणि तिकडे पाठीमागे आहे तो एक. तो आम्ही आता उद्याला करू. बाबू आता घरी रडत असेल त्याच्यामुळे मला घरी जायला लागेल. आता कुठली एकादशी पण नाही रताळ उकडायला. आता एकादशीलाही रताळ उपयोगी येईल. पूर्ण टब भरला. आता टब घेऊन जायचं आहे घरी. सकाळी गेलो लाकडून नेलं, आता हा टब न्यायचा आहे. घरी जाऊन सुद्धा काही कामं आहेतच. हळदीमध्ये 2-3 दिवस जातील. त्यानंतर सुकून होईपर्यंत सुकायलाच 15 दिवस जाणार. पूर्ण जो माती आहे जाऊन आता डायरेक्ट धुणार. जाऊन आता हे काढणार, त्याच्यानंतर साफ करून मग धुवणार. ते झाले पूर्ण टोकापर्यंत, काय राहिलं नाही ना. ते एक राहिलं ते काढलं मी, उकरून काढलं. ह्या टोकाला नाही बघितलं. आई काटा नाही नाही. सकाळचे आता 5 वाजले. तिथे गुरांचं शेणही काढून झालं आहे. आणि हे बघा, हे गवत आता बाबा घेऊन येत आहेत, जे परवा आईने कापले ते. आणि हे बघा, ते जे चिरफळ आहे, चिरफळचं झाड, ते आम्ही परवा चिरफळ काढून नेले आहेत. ते चहापात घेते, चहा बनवायला, चहामध्ये टाकायला. चहापात काढून घेतले चहामध्ये टाकायला. आता आम्ही घरी चाललो आहे. बाबू आहे घरी. त्याच्या इथे हा एवढा भरलाय, हा इथे एक भरलाय, अजून हा बाकी आहे, तो बाकी आहे तिकडे. ह्या सर्वांचं मिळून आता किती होते बघूया. आता तरी एवढ्याच बास. आता घरी घेऊन चाललो आहे. तर मग काहीतरी मेहनत केलेल्याचा फायदा झाला आहे. एवढी हळद आली. पाठीमागे आई पण येत आहेत. तोही अजून टप आणायचा आहे. आता घरी जाऊया. पहा, आणलेले हळद आई आता साफ करताय. स्वस्तिक मस्ती करतोय. काढलेले त्यांचे कांडे बाजूला केलेत. केलेली हळद आता आम्ही ती स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये उकळून घेणार. त्याच्यानंतर कापून बाहेर सुकत घालणार. ते बघा मुलं काय करतायत ते. स्पंदन झाडांना पाणी घालते. त्यांच्यासाठी नाश्तासुद्धा केला आहे संध्याकाळचा. गावने केले. स्वस्तिक. व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.